पदाधिकारी पण साथ देतात, ही गोष्ट नाकारू शकत नाही. पण त्याचं वळण हे आता आपल्याला नवीन पिढीला लावायचं आहे. तुमच्या माझ्या शाळेमध्ये जी मुलं मुली शिकतायत त्यांना मधून आपल्या करा नदीमध्ये न्यायचं आणि हा कचरा गोळा करा. त्यांना कळलं पाहिजे की हा नसतो टाकायचा. त्यांना कळलं पाहिजे की तिथल्या झाडाचं थोडंसं तिथं गवत बिवत झालेलं असेल तर ते काढायचं. तुम्ही जसं त्याच्यावर संस्कार कराल तसं तो उद्याच्याला तयार होणार आहे. आता मला परवा एक आमदार सांगत होते की दादा माझी मुलगी घरात आम्ही सगळेजण मराठी बोलतो परंतु इतकी अप्रतिम इंग्लिश बोलायला लागली, इतकी छोटी आहे, त्यालाही कळेल ना की इतकी कशी काय फ्लुएंटली इंग्लिश बोलते, लहान मुलगी बच्ची. तेव्हा त्याला कळलं की ती ज्या वेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिशमध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावर ते सगळं सारखं पडलं की त्याच्यातनं ती तयार झाली. आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला लागली तर त्यांच्या ह्याच्यात तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे की इंग्रजी पाहिजे कोणती भाषा, तर त्यांच्यामध्ये ती जे करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं. त्याच्यामुळे हिंदी तिचं फर्स्ट क्लास झालं. सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कसे संस्कार करता, कसं तुम्ही त्याला शिकवता, कसं घडवता, त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी सारखं सांगतो मी कामाचा माणूस आहे, मी विकासाचा भोक्ता आहे आणि त्यामुळं ही दोन शहरं आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्त्वाची आहेत. जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते, पण आत्ता जबाबदारी तमाम बारामतीकरांची माळेगावकरांची ही आहे. त्यामध्ये काही जण माळेगावच्या बाहेरच्या असतील पुरुषोत्तम दादा, काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पदं ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली. त्याकरता आपल्यातल्या इथल्या सहकाऱ्यांना निवडून येण्याच्या करता तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार अनेकांच्या अनेक ठिकाणी असतात. त्या सगळ्या मग दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिन्ही कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील, त्याही सहकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कुणी सांगितलंच नाही, मी काय जायचं, हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काहींनी इथं नगराध्यक्षपद भूषवलं आहे. आज जरी ते माळेगावचे पंधारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती. त्यांच्याही काही ओळखी पाळखी आहे, त्यांच्याही काही मित्रपरिवार आहेत, तेही इथं राहिलेले आहेत. हे मी योगेशचा मुद्दाम एक नाव घेऊन सांगितलं, पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे. ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे. मी अजिबात ते खपून घेणार नाही, कारण मला महाराष्ट्रात फिरायचं आहे. मी तुम्हाला वेळ देईन. आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे, 7 दिवस प्रचार राहत आहे. त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईन आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झालं की मी फोडून टाकीन आणि माझ्या काय सांगायचं ते माळेगावकरांना बारामतीकरांना सांगेन. नंतर मात्र हेवे दावे गट तट मला नाही दिलं, यालाच कसं काय दिलं, हे कोण लागून गेलाय, आता बघू कसा निवडून येतो. काही जण मुद्दामून बाकीच्यांची मोड बांधतायत, काही जण इतकं उत्मादपणे बोलतायत, एवढं घमेंडखोर बोलतायत. ठीक आहे, त्यांचा त्यांना लकला. आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ. आत्ता काही लोक तुम्हाला आज पण मला काही सांगितलं हे काम ते काम. मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत जरा थांबा. जानेवारीमध्ये आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला, दुसरं कोण येणार आहे. हे आत्ताचे जे आले ते निवडणुका आल्यात म्हणून ह्याला बोलव त्याला बोलव, तू लढ तू भर, मी आहे तुझ्या मागं, हे असलं चाललंय. काही त्या गोष्टीला महत्त्व देऊ नका. आता इथे मला हे खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं,
तुम्ही अवघीच तसलं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक, हे फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदारपणा वाढवा, मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहे ना. काय वर्ण पटकलो का मी? हे कसं आपल्याला विचारता येईल? आणि त्याच्यामुळं असलं काय काय झालं ते नाही. बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक बारामती MIDC मध्ये आहेत, त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत लोकांना. मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही. मी सतत त्यांना सांगतो, ज्यावेळेस मी आढावा बैठक SPची घेतो, पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असते त्या पद्धतीनं मी इथल्या ॲडिशनल SPला, DYSPला, PIला, PSIला यांना सगळ्यांना सांगेन. हे मला तर अजिबात, मला गाडीत बसल्यावर होते, मला हे अजिबात चालणार नाही. पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या, आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच ना साथ. माळेगाव कारखान्याला दिली, आमदारकीला दिली, बदल झाला ना बाबा. त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे 48,000 मतं कमी पडली, त्यांनी मला मत दिलं नाही. आता याकडे बघतोच. अरे मग 1 लाख मतं कशी झाली असती? येडं काय रे, जरा खुळच झाले. मित्रांनो, तसं नसतं. काही काही माणसं जोडायची असतात. काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात. काय हरकत काय? झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं, आणि तिथून सोनगावला नीरेला मिळालं, आणि तिथून चंद्रभागेला मिळालं. मित्रांनो, ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढं जायचंय रे. त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका. ह्यामध्ये 41च्या 41 बारामतीचे उमेदवार, 42 नगराध्यक्ष धरून 42 हे कसे निवडून येतील, आणि 18 नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना. त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय. आणि आपली तेवढी धमक आहे ना, आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे, तेवढी ताकद आहे, ते करायची हिंमत आहे. आपल्या अनेक ओळखी CSRच्या निमित्तानं झालेल्या आहेत. त्या उद्योगपतींना पण आपण सांगू शकतो. मी आत्ता काही ठिकाणी CSRचा निधी आणलेला आहे. त्यामुळं ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तुमच्याकडनं चूक होऊन देऊ नका. एक तिकडे देतोय, एक नाही ना, अर्ध नाही, पाव देखील नाही. सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या वॉर्डातल्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं आणि तिथं बटन दाबायचं. कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळवून द्याल माळेगावला आणि बारामतीला, तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाढणार. जिल्ह्यामधनं जेवढे माझे विचाराचे लोक निवडून देतील ती ताकद मला राज्यात मिळणार. हे गणित आहे, साधं सूत्र. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका. आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्त्व दिलं. सगळ्या जाती धर्माच्या महत्त्वाची ठिकाणं, अजून काही स्मशानभूमी, दफनभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना. काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू. कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो. जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण, आपल्याला माळेगावला सुद्धा